श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही देखील श्रावणमध्ये शिवलीलामृत पठणाचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पवित्र श्रावण महिना सुरू होताच भगवान शिवाचा प्रत्येक भक्त उत्साही होतो किंवा मला श्रावणात महादेवाची विशेष कृपा कशी मिळू शकेल, आपल्या घरातील नकारात्मकतेपासून मुक्त कसे व्हावे याबद्दल आपण सर्वजण विचार करतो. काही जण उपवास करतात, काही लोक सोमवारी भगवान शिवाची पूजा करतात. पण आपल्या संस्कृतीत एक असा ग्रंथ आहे की तो वाचल्यानंतर आपल्या घरात महादेवांचे आसन बांधले जाते असे मानले जाते. ते श्री शिवलीलामृत आहे. पण अनेक भक्तांच्या मनात प्रश्न आहे, शिवलीलामृताचे योग्य पठण कसे करावे, ते एका दिवसात पूर्ण करावे की नाही, 7 दिवसात वाचण्यासाठी काही नियम आहेत की नाही, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पठणानंतर भक्तांना कोणते अद्भुत आणि आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात. शिवलीलामृताच्या पठणाची संपूर्ण पद्धत आपण साध्या भाषेत आणि त्यांचे वैभव किंवा व्हिडिओद्वारे समजून घेऊया. पण सर्वप्रथम आपण शिवलीलामृत म्हणजे नेमके काय हे समजून घेऊया. शिवलीलामृत हा भगवान सदाशिव यांच्या अथांग कृपेचा अमृत मानला जाणारा ग्रंथ आहे. जेव्हा एखादा भक्त आपल्या हातात ग्रंथ घेतो तेव्हा तो महादेवाच्या अधिक जवळ येतो, अशी भगवान शिवाच्या अनेक भक्तांची ठाम श्रद्धा आहे. शिवाय श्रावण महिन्यात शिवलीलामृत वाचून मनातील व्यथित नकारात्मक विचार नष्ट होतात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. कठीण परिस्थितीतही मन शांत आणि स्थिर राहू, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची भक्ती आणि विश्वास दृढ राहू, ही भक्तांची श्रद्धा आहे. आता श्रावणमध्ये शिवलीलामृत पठणाचा प्रश्न तुमच्या मनात असेल, कारण आपण हे पुस्तक नेहमी वाचू शकतो, तर मग श्रावणात ते इतके महत्त्वाचे का आहे? पण उत्तर खूप सोपे आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाचा महिना. या महिन्यात नागपंचमी, शिवरात्रीला किंवा सर्वात पवित्र तारखांवर श्रावणी सोमवार प्रदोष व्रत येते. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की श्रावणातील रात्रीच्या वातावरणात शिवतत्व मोठ्या प्रमाणात काम करत असे. पावसाळ्यात वनस्पती वेगाने वाढत असल्याने असे म्हटले जाते की श्रावण महिन्यात तुम्ही केलेली कोणतीही भक्ती, प्रार्थना किंवा धर्मग्रंथ पठण हजारो पट अधिक फळ देईल, किंवा वेळेवर शिवलीलामृत पठण केल्याने भक्तांच्या जीवनात आनंद आणि शांतीचा डोंगर येईल. ते कसे करायचे ते तो सोप्या शब्दात सांगतो. सर्वप्रथम वाचन करण्यापूर्वी एखाद्याने तयारी किंवा संकल्प केला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही हे पठण सुरू करू शकत आहात त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त किंवा पहाटे स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. घरात पूजाघर किंवा शांत जागा निवडा. शिवलिंग किंवा महादेवाच्या चित्रासमोर बसा. पूजेचे साहित्य तयार करा, जसे की त्यात तुपाचा दिवा किंवा तीळ तेलाचा दिवा ठेवा. धूप ठेवा. महादेवाला खूप प्रिय बेलपत्र, पांढरी फुले आणि पाणी, कलश ठेवा. पठण सुरू करण्यापूर्वी किमान 11 किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा मंत्रांचा जप करा. थोडे पाणी आणि तांदूळ हातात घेऊन मनामध्ये महादेवाची प्रार्थना करा की हे महादेव, मी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि मनशांतीसाठी हे पठण सुरू करीत आहे. ते बिनशर्त पूर्ण करा. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पठण किती दिवसात करावे. परंतु शिवलीलामृतामध्ये एकूण 14 अध्याय आहेत. तुम्ही तुमच्या वेळेनुसार खालीलपैकी कोणताही पर्याय निवडू शकता. जर तुमच्याकडे एकाच दिवसात वाचण्यासाठी वेळ नसेल, एकाच दिवसात सर्व 14 अध्याय बसून वाचू शकता. दररोज 4 ते 5 अध्याय वाचून हे पठण 3 दिवसात पूर्ण करता येते. हे सर्वात लोकप्रिय आहे, जे तुम्ही 7 दिवस 7 आठवड्यांच्या पठणामध्ये दररोज 2 अध्याय वाचून एका आठवड्यात 7 दिवसात पूर्ण करू शकता, आणि तुम्ही हे संपूर्ण श्रावण महिन्यातही करू शकता. दररोज 1 अध्याय वाचून तुम्ही संपूर्ण महिना शिवलीलामृत वाचू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवाला त्याच्या खऱ्या श्रद्धेवर नियमांपेक्षा जास्त प्रेम आहे, म्हणून घाईघाईने वाचण्याऐवजी
तुम्ही प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन शिवलीलामृत मनापासून वाचली पाहिजे. खरे तर आध्यात्मिकता ही भावनेची बाब आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. परंतु शिवभक्तांनी शतकानुशतके जे अनुभवले आहे ते 3 मुख्य रूपांमध्ये प्रकट होते. जसे की ज्यांच्या मनात सतत भीती असते त्यांना अस्वस्थता किंवा नैराश्याची भावना येते. ज्यांना शिवलीलामृत वाचल्यानंतर वाटते की त्यांची चिंता आणि भीती वाफेसारखी उडून गेली आहे, ज्यामुळे त्यांनी अथांग शांती अनुभवली आहे. दुसरे म्हणजे अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की जेव्हा दररोज भांडणे होतात, अशा घरात पठण सुरू होते, तेव्हा अचानक शांतता आणि प्रेमाचे वातावरण तयार होते. घरातून नकारात्मक ऊर्जा देखील बाहेर येईल. इतकेच नाही तर काही लोकांच्या जीवनात मोठे संकट आले होते, परंतु महादेवाने त्यांना आधार दिला. कठीण परिस्थितीत कोणाचा तरी पाठिंबा सामायिक करणे हा महादेवाच्या अनुभवासारखा आहे. माझा महादेव माझ्यासोबत आहे, त्यामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो. अनेक भक्त म्हणतात की त्यांनी आयुष्यातील जुने आजार, पैशांच्या समस्या किंवा कौटुंबिक समस्यांमधून मार्ग शोधला आहे. पण वाचताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही चमत्काराची अपेक्षा करू नका, कारण भक्तीमध्ये कोणतेही वर्तन नसते. प्रेम आपल्या हातात घ्या. तुम्ही जे मागणार नाही ते सर्व महादेव तुम्हाला नक्की देतील. तर मग प्रभूला प्रसन्न करणे खरोखरच कठीण आहे का? अजिबात नाही. म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. त्यांना मोठे सोने आणि चांदीचे दागिने नको आहेत. त्यांना कशाचाही आनंद घ्यायचा नाही. त्यांना कोणाशीही वैर किंवा द्वेष ठेवायचा नाही. त्यांनी नेहमी जीवनात सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग निवडला. आपल्या सभोवतालच्या भुकेल्यांना अन्न द्यावे, प्राण्यांवर प्रेम करावे, काम करताना नमस्कार करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहावे. जर तुम्ही शिवलीलामृत वाचत असाल तर इतरांबद्दल वाईट विचार असेल तर तुम्हाला कसे वाटते ते पहा. मग तुम्हाला त्या वाचनाचा पूर्ण लाभ मिळणार नाही. म्हणून तुमचे विचार आणि आचरण पुस्तकांसह शुद्ध ठेवा. खरा महादेव तुमच्या पाठीशी उभा राहील. कारण श्रावण महिना हा केवळ उपवास करण्याचा किंवा सण साजरा करण्याचा महिना नसतो, तर तो आत्मशुद्धीचा आणि स्वतःच्या महादेवाचा अनुभव घेण्याचा महिना देखील असतो. आणि अगदी श्रावणात तुम्ही पूर्ण श्रद्धेने शिवलीला पठण करण्याचे ठरवता. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाच्या भक्तांसाठी श्रद्धा, साधना, संयम आणि आत्मचिंतनाचा काळ. या पवित्र महिन्यात अनेक भक्त सोमवारचे व्रत करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपत्र वाहतात, महामृत्युंजय मंत्राचा जप करतात आणि भगवान शिवाच्या विविध स्तोत्रांचे पठण करतात. याच भक्ती परंपरेमध्ये श्री शिवलीलामृताच्या पठणाला देखील अनेक शिवभक्त विशेष महत्त्व देतात. आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण शिवलीलामृत म्हणजे काय, ते वाचण्यापूर्वी कोणती तयारी करावी, संकल्प कसा करावा, पठणासाठी कोणती जागा योग्य आहे, किती वाजता वाचावे, एकाच दिवशी वाचावे की 7 दिवसात, पठणाच्या वेळी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, महिलांनी किंवा ज्येष्ठ व्यक्तींनी पठण कसे करावे, घरामध्ये पठण करताना कोणती साधी पूजा करता येते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पठणाकडे चमत्कार मिळवण्याचा मार्ग म्हणून नव्हे तर आत्मशांती आणि भक्तीची साधना म्हणून कसे पाहावे, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. एखादा ग्रंथ किती वेगाने वाचला, किती दिवसात पूर्ण केला किंवा पूजा किती मोठी केली, आपण तो ग्रंथ कोणत्या भावनेने वाचतो हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही श्रावणात शिवलीलामृत पठण करण्याचा विचार करत असाल तर सुरुवातीलाच मनात एक शांत संकल्प करा की हे पठण माझ्या मनाची शुद्धता, कुटुंबातील सुख शांती, सद्विचार आणि भगवान शिवावरील माझी श्रद्धा दृढ करण्यासाठी आहे. आता प्रश्न येतो की शिवलीलामृत म्हणजे नेमके काय? श्री शिवलीलामृत हा महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला भक्तिपर ग्रंथ आहे. त्यामध्ये भगवान शिवाच्या लीलांचे, भक्तीचे, अध्यात्माचे
आणि शिवतत्वाशी संबंधित कथांचे वर्णन भक्तिभावाने केलेले आढळते. अनेक कुटुंबांमध्ये हा ग्रंथ श्रद्धेने वाचला जातो. काही घरांमध्ये नियमित पारायणाची परंपरा आहे, तर काही भक्त श्रावण, महाशिवरात्री किंवा इतर शुभप्रसंगी त्यांचे पठण करतात. या ग्रंथांचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. धर्मग्रंथ वाचणे म्हणजे फक्त शब्द मोठ्याने उच्चारणे नाही, त्यामागे असलेला संदेश आपल्या जीवनात उतरवणे ही खरी साधना आहे. जर आपण शिवलीलामृत वाचत असताना भगवान शिवाच्या करुणेची, संयमाची, सत्याची, भक्तीची आणि वैराग्याची शिकवण मनात घेतली, तर त्या वाचनाचा आध्यात्मिक अर्थ अधिक खोल होतो. श्रावण महिन्यात वातावरणात भक्तीचे वातावरण निर्माण होते. घरामध्ये सकाळी दिवा लावणे, शिवनामाचा जप करणे, मंदिरात जाणे, अभिषेक करणे आणि धर्मग्रंथांचे पठण करणे यामुळे आपल्या दैनंदिन जीवनाला एक शिस्त मिळते. ही शिस्तच मनाला स्थिर करण्यास मदत करू शकते. आता आपण पाहूया की शिवलीलामृत पठण करण्यापूर्वी नेमकी तयारी कशी करावी. शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ आणि साधे कपडे घाला. घरातील पूजा किंवा पठणासाठी स्वच्छ आणि शांत जागा निवडा. त्या जागेची स्वच्छता करा. एका चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर भगवान शिवाचे चित्र किंवा शिवलिंग श्रद्धेने ठेवा. समोर पाण्याने भरलेले पात्र ठेवू शकता. दिवा लावा. धूप किंवा अगरबत्ती लावायची असल्यास कमी प्रमाणात लावा आणि खोलीमध्ये पुरेशी हवा खेळती राहील याची काळजी घ्या. शिवाला बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे. ताजी आणि स्वच्छ बेलपत्रे उपलब्ध असतील तर ती श्रद्धेने अर्पण करा. पांढरी फुले किंवा उपलब्ध असलेली साधी फुले वाहू शकता. महादेवाच्या पूजेसाठी महागडी सामग्री आवश्यक आहे असा गैरसमज मनात ठेवू नका. भक्तीमध्ये साधेपणाला मोठे स्थान आहे. आता पठण सुरू करण्यापूर्वी काही वेळ डोळे बंद करा. काही खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. त्यानंतर 3, 11 किंवा आपल्या श्रद्धेनुसार 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करू शकता. त्यानंतर मनात संकल्प करा. उदाहरणार्थ, हे महादेव, मी श्रद्धेने शिवलीलामृत पठण सुरू करीत आहे. माझ्या मनाला सद्बुद्धी द्या. माझ्या कुटुंबामध्ये प्रेम आणि शांतता राहू द्या आणि मला सत्य, संयम आणि चांगल्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. असा साधा संकल्प पुरेसा आहे. येथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. संकल्प म्हणजे देवाकडून एखादी गोष्ट जबरदस्तीने मिळवण्याची मागणी नाही. संकल्प म्हणजे स्वतःच्या मनाला एक चांगल्या दिशेने नेण्याचा निर्णय. आता प्रश्न येतो की शिवलीलामृत किती दिवसात वाचावे. यासाठी प्रत्येक भक्ताने आपल्या वेळेनुसार आणि परंपरेनुसार निर्णय घ्यावा. काही जण संपूर्ण ग्रंथ एका दिवसात वाचण्याचा प्रयत्न करतात. काही जण काही दिवसात विभागून वाचतात. काही भक्त 7 दिवसांचे पारायण करतात, तर काही जण दररोज थोडा भाग वाचून संपूर्ण श्रावणात पठणाची साधना सुरू ठेवतात. मात्र कोणताही एकच प्रकार सर्वांसाठी बंधनकारक आहे असे समजण्याची गरज नाही. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कमी भाग वाचा, पण मनापासून वाचा. तुमच्याकडे अधिक वेळ असेल तर अर्थ समजून घेत सावकाश वाचा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.